शेतकरी बांधवांनो, आता बऱ्याच ठिकाणी खोडवे तुटलेले आहेत आणि खत व्यवस्थापनाच्या अनुषंगाने नियोजन करणं आवश्यक आहे. जसं आता या ठिकाणी जे आहे ते हे खत जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचं एकत्रित करून ह्या पेटीमध्ये भरलेलं आहे आणि आता इथं खतं पेरण्याचं नियोजन चालू आहे. तर अशा पद्धतीच्या पेट्या बसवलेलं अवजार किंवा यंत्र आपण वापरावं. आणि आता ही 4 फुटाची सरी आहे. मधात जे आहे ते एक 2 फुटापर्यंत जे आहे ते अंतर ठेवून 2 फणं लावलेले आहेत आणि आता पेरणी जी आहे ते या ठिकाणी चालू आहे. तर इथं काही बगला वगैरे काही मारल्या नव्हत्या, फक्त तिरी मारली होती. तर थोडेसे वरंबे असे मोठे मोठे आहेत इकडं, त्याच्यामुळं ट्रॅक्टरचं टायर इकडचं मागचं जे आहे ते चालताना थोडंसं हे होतं थोडंसं. तर तरीसुद्धा एकदम प्रॉपर पद्धतीनं जे आहे ते ही खताची पेरणी पहिलेली आहे. कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे. बघू शकता एकदम माती आड जे आहे ते हे खत जे आहे ते या ठिकाणी व्हायलेलं आहे आणि त्याच्यामुळं पूर्णपणे मुळांच्या कार्यकक्षेमध्ये जे आहे ते हे खत पडत आहे. जसं की स्फुरद असेल किंवा आपला पालाश असेल तर तो प्रॉपर तिथं मुळांच्या सानिध्यात येतो आहे आणि सोबत युरिया या ठिकाणी वापरला आहे. तर तो हायग्रोस्कोपिक असल्याकारणानं माती आड होणं गरजेचं आहे. तर तो सुद्धा या ठिकाणी माती आड जो आहे तो ह्या पद्धतीनं होतो आहे. तर आपण सुद्धा अशाच पद्धतीच्या यंत्राचा वापर करून आपण जर हे खत जे आहे ते म्हणजे इथं हा बेड आणि इथं सगळं मुळ्याच्या जे आहे ते कार्यकक्षामध्ये आता हे जुन्या मुळ्या जे आहे ते आपण इथं पाहतोय. इथपर्यंत जे आहे ते हे मुळ्याचा जारवा जो आहे तो येतो. आता हळूहळू इथं पाणी दिल्याच्या नंतर नवीन मुळ्यांची ज्यावेळेस वाढ होईल तर हे सगळं खत जे आहे ते त्या मुळांच्या कार्यकक्षेमध्ये राहून आपल्या ह्या पिकाला भेटणार आहे आणि त्या माध्यमातून प्रॉपर खत व्यवस्थापन जे आहे ते आपल्या या पिकाचं होणार आहे. आपण ह्या पद्धतीनं नियोजन करू शकता आणि प्रॉपर खत व्यवस्थापन झाल्या कारणानं सगळी वाढ वगैरे जी आहे ते ह्याची व्यवस्थित होईल.